आपण बघतोय आजकाल म्हणजे लोक वेगवेगळे कीर्तन करतात, वेगवेगळ्या नावाचं कीर्तन करतात. हरीचं पण कीर्तन करतात, मग हरीच्या वेगवेगळ्या नावांचं पण कीर्तन करतात आणि हरी सोडून बाकीच्या पण नावांचं कीर्तन करतात. मग याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की अरे लोक हे पण करतात, हे पण करतात. मग खरा मार्ग कुठला? खरा मार्ग आपल्याला जे शास्त्र सांगतात किंवा जे साधू सांगतात ते जे दाखवतात तो मार्ग तो खरा असतो. कारण शास्त्राला आपली काळजी आहे. शास्त्र लिहिलेच याच्यासाठी गेलेले आहेत की आपण हा जो त्रास आहे जन्म मृत्यू जरा व्याधी हा खरा जो त्रास आहे याच्यातून सुटावं. आणि साधूंची ती तळमळ असते. जसं की जेव्हा कलियुग सुरू होणार होतं ना, तर कलियुग जेव्हा सुरू होणार होतं तेव्हा साधूंना चिंता वाटायला लागली. कारण साधूंना दूरदर्शी असतात ना, त्यांना ते दिसत होतं कलियुगामध्ये काय होणार आहे, कलियुगामध्ये लोकांची काय अवस्था होणार आहे. मग त्या लोकांचं कल्याण व्हावं, याचं सोल्युशन मिळावं म्हणून ते विचार न करायचे. मग एकदा काही ऋषीमुनी काही साधू आहे ते व्यासदेवांकडे गेले. आता व्यासदेवांनी सगळं शास्त्र लिहिलेलं आहे, ते त्रिकाळदर्शी, त्यांना सगळं माहिती आहे. व्यासदेवांकडे याच्यासाठी गेले की कलियुगमध्ये आता एवढे सगळे दोष असणार आहे, लोक सुखी जगू शकणार नाही, त्यांच्या मागे खूप व्याप असणार, खूप दुःख असणार आहे. मग अशा लोकांना चांगला मार्ग दाखवण्यासाठी आपण काय करू शकतो याची विचारणा करण्यासाठी ते व्यासदेवांकडे गेले. आणि जेव्हा व्यासदेवांकडे गेले तेव्हा व्यासदेव नदीमध्ये असं तर्पण करत होते आणि ते करता करता ते म्हणायला लागले, जय कलियुग, जय कलियुग, जय कलियुग. आता हे जे ऋषीमुनी गेले त्यांच्याकडे, त्यांना आश्चर्य वाटायला लागलं, अरे हा जो दोषांचा जो सागर आहे याच्यापासून आपण म्हणजे लोकांचं रक्षण कसं करता येईल ही विचारणा करण्यासाठी आपण व्यासदेवांकडे गेलो. आणि व्यासदेव ते म्हणतात जय कलियुग, जय कलियुग. असं कसं? तर मग ते व्यासदेव जेव्हा बाहेर आले, नदीतून बाहेर आले, तेव्हा त्यांनी व्यासदेवांकडे विचारणा केली की अरे कलियुग म्हणजे दोषांचा सागर, तिथं लोक दुःखी, आणि तुम्ही म्हणतात जय कलियुग, जय कलियुग. मग व्यासदेवांनी त्यांचा आदर केला, बसवलं, त्यांना व्यवस्थित विचारपूस केली आणि त्यांना सांगितलं की हे बघा, कलियुगमध्ये खूप दोष आहेत, पण कलियुगमध्ये एक गुण असा आहे की तो सगळ्या दोषांवर म्हणजे ओव्हरकम करू शकतो, त्या सगळ्या दोषांवर तो पांघरून घालू शकतो. आणि तो गुण म्हणजे कलियुगामध्ये फक्त हरिनाम आपण घेतलं, इडं वाकडं कसं बी घ्या, तुम्ही हरिनाम घ्यायला काही नियम वगैरे नाही, कसं बी घ्या, तर त्या हरिनामाच्या बळावर एकट्या हरिनामाच्या बळावर ते कलियुगाचे जे दोष आहे, जे दुःख आहे, जे डिस्टर्बन्स आहे, त्याच्यातून व्यक्ती मुक्त होणार. तर मग हे जेव्हा त्या संतांनी ऐकलं तेव्हा त्यांना खूप छान वाटलं आणि ते निघून गेले. हाच प्रश्न परत नारद मुनींनी ब्रह्मदेवांना विचारला होता कलियुगाच्या शेवटी की अरे ब्रह्मदेव, तुम्ही सांगता आता कलियुग येणार आहे, आता कलियुगामध्ये लोकांसाठी काय करायला पाहिजे आपण? मग ब्रह्मदेवांनी सांगितलं की कलियुगामध्ये हरिकीर्तनच करायला पाहिजे आणि हरिकीर्तनामध्येच लोक या त्रासातून सुटू शकतात. मग नारदांनी सांगितलं मग असा कुठला मंत्र आहे का जो आपण या लोकांना देऊ शकतो? तेव्हा ब्रह्मदेवांनी कलिसंतन उपनिषद, 18 आपले 108 उपनिषद आहेत, त्याच्यापैकी कलिसंतन एक उपनिषद आहे, त्याच्यामध्ये असं सांगून ठेवलंय की इति षोडशक नामनाम कली कल्मश नाशनम नातरो परोतरोपाय सर्व वेदेषु दृश्यते. तर मग व्यासदेव काय म्हटले, इति षोडशक नामनाम, षोडशक म्हणजे 16 नामांचा, हा 16 नामांचा जो मंत्र आहे कली कल्मश नाशनम, हा कलियुगाच्या लोकांना कलियुगाच्या कल्मशातून मुक्त करणारा आहे. कली कल्मश नाशनम, त्याचा नाश करणारा आहे. नातर परतरोपाय सर्व वेदेषु दृश्यते, म्हणजे आपण सगळं वेद जरी छानून काढलं तर ह्या सगळ्या वेदांमध्ये आपल्याला दुसरा कुठलाच उपाय भेटणार नाही. नातर परतरोपाय, दुसरा कुठलाच उपाय नाही. सर्व वेदेषु, सगळ्या वेदांचं हेच म्हणणं आहे. आता वेद लिहिले गेलेत कशासाठी याचं पण आपल्याला हरिपाठमध्ये ज्ञानदेव माऊलींनी सुरुवातीला सांगितलंय की चहू वेदी जाणं, साही शास्त्री प्रमाण, 18ही पुराणे हरिसिगाने. म्हणजे हे जे आपलं जे वेदशास्त्र लिहून ठेवलेलं आहे, हे वेदशास्त्र लिहूनच ठेवलेलं कशासाठी? आपल्याला हरीला जाणावं म्हणून. आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा आता 15वा चॅप्टर आहे आपला, पुरुषोत्तम योग आहे. वेदेश सर्वे अहमेव वेद्य वेदांत कृत्वेत विदेवचा, म्हणजे भगवंत स्वतः म्हणतायत, श्रीकृष्ण स्वतः म्हणतायत हे वेदांचं प्रयोजन काय आहे की मला जाणणं. वेदेश सर्वे अहमेव वेद्य, मला जाणणं सगळ्या वेदांचं. आणि माऊलींनी पण तेच सांगितलेलं, सगळे 18 पुराण, साई शास्त्र, 4 वेद, 4 वेद, हे सगळं कशासाठी आहे? तर ते आपल्या भगवंताला जाणण्यासाठी, हरीला जाणण्यासाठी. हरिसिगाती, हे सगळे हरीचं हे करतात.